श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या कृपा त्या स्वामीरायाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माघी गणेश जयंती का साजरी केली जाते, ती कशासाठी साजरी केली जाते किंवा तिचे महत्त्व काय आहे, ती साजरी करण्यामागे कोणती कथा आहे, या दिवशी आपण कोणत्या सेवा आणि उपाय केले पाहिजे, हे सगळे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीचा दिवस हा गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार माघी चतुर्थीचा हा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे. गणेश जयंतीचा हा दिवस विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ही ओळखला जातो. गणपतीचे एकंदरीत 3 अवतार मानण्यात येतात, पण या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस हे वेगवेगळे आहेत. पहिला अवतार म्हणजे वैशाख पौर्णिमेचा पुष्टपती विनायक जयंतीचा दिवस. दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस. हा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्री गणेश जयंतीचा दिवस. 14 विद्या 64 कलांचे अधिपती असलेला गणपतीचा माघ महिन्यातील गणेश जयंतीचा उत्सव आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेश उत्सव म्हणून साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो, तर माघी गणेश उत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो. माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडवांना खूप महत्त्व आहे. माघी गणेश चतुर्थी ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अथवा गणेश उत्सव जेवढ्या मोठ्या पद्धतीने अथवा सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेश उत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात, तर काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला आहे असे म्हटले जाते. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टवती विनायक चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती बनवून त्याचे पूजन केले जाते. त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्थी, जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारची पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद शुक्ल चतुर्थी संपूर्ण महाराष्ट्रात असते. खूप उत्सवात ही 10 दिवसांची गणेश जयंती साजरी केली जाते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते, त्याप्रती कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते. त्यानंतर तिसरी वेळ म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे. त्याबाबत स्कंद पुराणात एक कथा आहे, ती कथा आपण पाहू. आपल्या लाडक्या बाप्पाचे 3 अवतार सर्वसाधारणपणे मानले गेले आहेत. या 3ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे आणि या वेगवेगळ्या तिथीमध्ये बाप्पांचा जन्म झाला आहे. असे म्हणतात, या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्याच्या वधासाठी त्यांनी कश्यपाच्या पोटी विनायक अवतार घेतला होता. म्हणून हा जन्म माघी गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या जन्माचा अनेक आख्यायिका तुम्ही आत्तापर्यंत ऐकल्या असतील. त्यापैकी एक प्रचलित आख्यायिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती म्हणजे पार्वती देवींनी चिखलापासून एक मूर्ती तयार केली. गंगा नदीच्या तीरावर जलवर्षाव झाला होता आणि त्याचे पाणी मूर्तीवर पडले आणि त्या मूर्तीमध्ये प्राण आले. पार्वती आणि गंगा नदीमुळे बाप्पाचा जन्म झाल्यामुळे त्याला दैमातूर असे देखील म्हटले जाते. याशिवाय बाप्पाचा जन्म माघी शुक्ल चतुर्थी आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी दरम्यान झाला. 2 वेगवेगळ्या तिथींना बाप्पाचा जन्म झाला. हा जन्मदिवस साजरा करणे म्हणजे माघी गणेश उत्सव किंवा माघी गणेश जयंती साजरी करणे होय.
या व्यतिरिक्त बाप्पाच्या जन्माच्या अनेक आख्यायिका आजही प्रचलित आहेत. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणपतीला तीळ आणि साखरेचा मोदक करून अर्पण करायचा असतो. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी 1.5 दिवसांचा भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणेच गणेशाचे आगमन होते, म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. यावर्षी ही माघी गणेश जयंती 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी आहे आणि त्या दिवशी मुख्य म्हणजे मंगळवार आहे. मंगळवारी अंगारकी चतुर्थी ही साजरी केली जाते, म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत आहे असे मानले गेले आहे. त्यामुळे गणेश भक्तांसाठी महत्त्वाच्या दिवसापैकी एक आहे. या चतुर्थीच्या दिवशी नैवेद्यामध्ये तिळाचा समावेश अधिक असतो. मोदकामध्ये तीळ आणि गुळाच्या मिश्रणाचे तयार केले जाते. गणपती बाप्पा हे देवांचे अधिपती असल्याने कोणतेही शुभ काम सुरू करण्यापूर्वी आधी गणपती बाप्पांची पूजा करण्याची पद्धत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी हळद आणि सिंदूर याने देखील गणपती बनवण्याची पद्धत आहे. या गणपतीची विधिवत पूजा करून त्यांचे दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. पूजा विधीमध्ये या दिवशी सकाळी स्नान करताना तिळाच्या पेस्टने मसाज करून अंघोळ केली जाते. या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक घालताना गणपती अथर्व शीर्ष म्हणून किंवा ओम गण गणपते नमः चा जप करून अभिषेक घालायचा आहे. नंतर हळदी कुंकू, अक्षदा, जास्वंदाचे फूल आणि दुर्वा वाहून गणपतीची षोडोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. गणपती बाप्पाला गूळ, खोबरे किंवा तिळाचे लाडू असा नैवेद्य दाखवायचा आहे. अभिषेकाचे तीर्थ हे घरातील लहान मुलांना आणि इतर माणसांना द्यायचे आहे. गणपती बाप्पांना कापसाचे वस्त्र, जानवे जोड, जास्वंदाचे फूल नसेल तर लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत. आपण परमेश्वराची सेवा करत असतो, पण काही विशेष दिवशी विशेष सेवा करण्याला खूप महत्त्व आहे. माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीची ऊर्जा 1000 पटीने पृथ्वीवर असते, म्हणजे ती ऊर्जा 1000 पटीने कार्यरत असते. म्हणून आपल्याला विशेष दिवशी विशेष सेवा केल्याने आपल्याला 1000 पटीने पुण्य मिळते. गणपती बाप्पा हे आपल्या सगळ्यांचे लाडके आहेत. ते संकटहर्ते आहेत, बुद्धीची देवता आहे. ही माघी गणेश जयंती साजरी केल्यामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लाभते. गणपतीची आराधना केल्याने अर्थ, विद्या, बुद्धी, विवेक, प्रसिद्धी, यश, सिद्धी सहज प्राप्त होते. अशाच या गणपती बाप्पाचे मंत्र जप केल्याने प्रत्येक संकट, विघ्न, आळस, रोग, दोष अशा समस्यांचे निवारण होते. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपतीची सेवा आराधना करायची आहे. या माघी गणेश जयंतीच्या दिवशी जो भक्त गणपतीची पूजा आराधना करतो त्यांना संपूर्ण वर्षभराचे चतुर्थीच्या व्रताचे फळ मिळते. या व्रतामुळे घरात सुख, शांती, समाधान वाटते. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे असे व्रत आहे. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल चालू करा आणि सगळ्यांनी एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया.